थँक्यू. पहिल्या बॉलवर षटकार पाहायला मिळालाय ऋतिकेशच्या बॅटमधनं की रोहनच्या विरोधात हा षटकार आलाय. रोहनने चांगली बॅटिंग केली होती. त्या धावा वसूल कराव्या लागतील फलंदाजांना. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला गेलाय. 77चा पाठलाग केला जातोय. 12.81 म्हणजे 12.5 ते 13 ची सरासरी प्रति षटक तुम्हाला इथून धावा उभ्या करायच्या आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने उडवला गेलाय. मिड विकेटच्या अगदी डोक्यावर येतोय हा. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. पुढील बॉल पुन्हा एकदा 3 रो. क्या बात है. नीतिकेश ऑन फायर. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. अगदी आखूड डब्याचा चेंडू होता त्याच्यावर खरपूस समाचार घेतलाय. स्कोर कार्ड दाबाय 18. मोनिश 11चे प्रोप्रायटर आपण पाहतायत आमच्या अगदी व्यासपीठावर उपस्थित आहेत. कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं जात आहे. तुषारजी कुर्ले यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. स्कोर कार्ड दाबाय 18. 3 बॉलच्या लगभग 3 बॉलवर 3 हिट पाहायला मिळत. नीतिकेश जबरदस्त बॅटिंग आहे. तर रोहन पवारवर मात्र थोडंसं प्रेशर असेल. रोहनने चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या विरोधामध्ये आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाले. नीतिकेश एक हार्ड हिटर फलंदाज चे 11 खेळाडू संघाकडून पाहतायत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑफ साइडला. क्षेत्र खाली आहे. चेंडू सरळ निघून जाईल का. अगदी स्टॉप झालाय चेंडू आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहता पाहता अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिहेरीने स्कोर कार्ड दाबलं 21-21 या अंकावर. महागडं षटक जरूर पाहायला मिळालंय. एका बाजूने जय आपण पाहतायत. धावफलकार आहेत. 77चा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जयच्या बॅटमध्ये येत आहे. लॉंगांच्या डोक्यावर हा षटकार 6 धावा. धावसंख्या अगदी झपाट्याने वेगाने आपण पाहतात. द्रुत गतीने 27. 5 बॉलच्या अगदी समाप्ती अखेर. नीतिकेश सारखा फलंदाज अजूनही स्ट्राईक एंडवर आहे आणि नवीन फलंदाज सिद्धू त्यांच्या आतमध्ये जातोय. 27 धावा धाव फलकावर. आता येणारे 30 चेंडू आहेत आणि 30 मध्ये 50 ची आवश्यकता. चला जास्त टीम मीटिंग होणार नाही. सौथोडा टीम आपण डीसीसी सफाया संघ असं टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या. धावसंख्या 27. पहिलं षटक थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलं. धावसंख्या आपण पाहतात. एक षटकाची अगदी परिपूर्ण समाप्ती अखेर. 27 धावा. शेवटच्या बॉलवर तो विकेट जरूर पाहायला मिळाला. सिद्धू एका बाजूने नवीन फलंदाज तर दुसऱ्या बाजूने नीतिकेश बॉलवर लगावले होते.
चला बॉलर नेम जितू. आता ते चेंडू आहे 30 मध्ये 50 जुनी समोर लक्ष. पहिल्या षटकामध्ये 27 धावा आपण पाहिल्यात. महागडं षटक जरूर पाहायला मिळालं परंतु शेवटच्या बॉलवर विकेट्स जरूर आपण पाहिला. स्कोर कार्डवर धाबा 27. आता येणारे 30 चेंडू आणि 50ची आवश्यकता असेल. हो हो अगदी खोलवाटा चेंडू पंचाकडे लाऊड अपील. सिंगल इथून परिपूर्ण केली जात आहे आणि एक धाव मिळेल. धावसंख्या होत आहेत. किती गोलंदाज समोर होता त्याच कारणाचं पंचाला मात्र ते अगदी निरीक्षण करता आलं नाहीये. धावसंख्या 28. 28 धावफलकर आहेत. पुढील बॉल धावसंख्या 28. लॉस ऑफ 1 विकेट. 77चा पाठलाग केला जातोय. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक झेल खाली. कव्हर मध्ये सुंदर जज आणि विकेट प्राप्त केला गेलाय. दुसरा धक्का लागतोय तो टीम J11 केळवा रोड संघाला. गॉन. चला फलंदाजाचं नाव सांगा. बॅटर नेम. फलंदाजाचं नाव सांगा सिद्धू. अविनाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड धावा 28. दुसरा ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. गोलंदाज आपण पाहत आहेत. चांगली सुरुवात झाली जितूच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 28. 28 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण पाहत आहेत. दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज. पुढील बॉल. हो 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 इथून विकेट क्रमांक 3. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स प्राप्त केल्या गेल्यात. अप्रतिम गोलंदाजी. तितकं चांगलं विकेट किपिंग जितूच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. धावसंख्या 28. 3 गडी बाद. एकामागून एक धक्के जरूर दिल्या गेल्यात. मागच्या 2 मॅचचा इतिहास पाहिला तर धावा चेस झाल्यात परंतु या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती. इथून दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. तर हॅट्रिकची संधी असेल. गोलंदाज आपण पाहताय जितूला. नरेश गोलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सुरुवात चांगली केली होती नितिकेशने. तदनंतर 2 विकेट्स आपण पाहायला मिळाले. लगातार 2 बॉलवर 2 विकेट्स. आता 3 धक्के लागल्यात आणि स्कोर कार्डवर धावा आहेत अगदी आपण पाहत आहेत 28. चला साई स्पोर्ट्स कॅप्टन आणि मोहनीश 11 जय श्रीराम कसाई संघ पण कॅप्टन पाठवा. टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. 29 अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. हॅट्रिकची संधी आहे. हो 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 अगदी वेगवान चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. जितू आपण पाहताय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालाय. पहिलं षटक महागडं ठरलं होतं त्यानंतर चांगली गोलंदाजी. स्कोर कार्ड धावा 29 अंकावर. पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या परंतु 1 विकेट प्राप्त केला होता गोलंदाजानं. त्यानंतर सध्या गोलंदाजी जितू चांगली गोलंदाजी करतोय. डेड बॉल पंचाच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. यावर मध्ये एकच धावाले का. पंच बॉल किती झाल्यात. 4 बॉल. ओके 28 धावा. गोलंदाज आपण पाहत आहेत. पुढील बॉल
हो अप्रतिम अप्रतिम चेंडू, काय बात आहे, अप्रतिम, कौतुक करावं लागेल जीतू. काही जबरदस्त गोलंदाजी केली, 5 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केलाय आणि 2 विकेट्स. अगदी या चेंडू नंतर आपण टॉसबॉक्सच्या दिशेने जाऊया. कॅमेरे लगेच तिथे येईल. शेवटचा अंतिम बॉल असेल, षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. एक बॉल नंतर आपण टॉसबॉक्सच्या दिशेने जाणार आहोत. स्कोर कार्ड धावा 28-28. हे षटक अगदी चांगल्या रीतीने हाताळलं गेले, जीतूचं कौतुक करावं लागेल. तो पुन्हा एकदा सेल टिपण्याची संधी होती, डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड 28. जाऊया का टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद नितीन सर. चला टॉस केला जातोय. संजयजी पाटील सरांच्या शुभ हस्ते विकी या ठिकाणी कॉल करतील. एका बाजूला उज्ज्वल संघ आणि दुसऱ्या बाजूला मताने. हा कॉइन आपण पाहतोय. मताने असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि येस मताने आलाय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. टॉस या ठिकाणी जिंकलाय मोहनीश इलेव्हन संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. ओढू नितीन सर. थँक्यू. 2 षटकाची समाप्त. स्कोर कार्ड धावा आहेत 28. सिद्धूने मात्र चांगलं षटक हाताळलं गेले, कौतुक करावं लागेल. फक्त एक धाव खर्च केली गेली आणि 2 महत्वाचे विकेट. चला टीम मीटिंग जास्त होणार नाहीये. DCC जितू दादा आणि टीम थोडंसं स्पीडअप करा. चला गोलंदाज मार्क वर गोलंदाज येईल. पुन्हा एकदा रोहनवर विश्वास दर्शवला गेलाय, कारण पहिलं षटक आपण पाहिलं तर 27 धावांचा खर्च आला होता. पुन्हा त्याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय. मागच्या षटकामध्ये सिद्धूने चांगलं कमबॅक करून दिलं गेलंय. 28 धावा स्कोर कार्डवर, 3 धक्के लागल्यात. पुढील बॉल. हो या बेस चेंडू अगदी डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. मागच्या ओव्हर्स मधून चांगलं कमबॅक केलं गेलं, कारण पहिल्या षटकामध्ये 27 आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक सिद्धूने हाताळलं गेलं, 2 विकेट्स प्राप्त केले गेले, एकच धाव खर्च केले गेले. आता पुन्हा एकदा रोहनवर विश्वास दर्शवला गेलाय आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपात हाताळला गेलाय. नितिकेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज समोर उभा आहे. ह्याच नितिकेशने चांगली फलंदाजी केली होती. इथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सरळ सीमारेषा पार चौकारांकरिता. पुन्हा एकदा आपण समोर रोहन आणि नितिकेश पाहतोय, कारण रोहनवर हल्ले चढवले होते पहिल्या ओव्हर्स मध्ये आणि तोच नितिकेश समोर उभा आहे. धाव फलकावर धावा आहेत 32 रन्स. 32 धावा, 77चा पाठलाग केला जातोय. नेक्स्ट मॅच खूप महत्वाचा सामना असेल. साई स्पोर्ट्स सरावली, मोहनीश इलेव्हन जय श्रीराम कसाई संघ असेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. पहिल्या 3 बॉलची समाप्ती झाली आणि 3 बॉल मध्ये 4 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धावा 32. नितिकेशने काही धमाकेदार सुरुवात केली होती. याच रोहन पवारच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. पुढील बॉल, धावा संख्या 32. 3 धक्के जरूर लागलेत. हो पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलाय. कॅप्टनने जो विश्वास दर्शवला होता त्यावर सार्थ ठरवताना सध्या गोलंदाजी पाहायला मिळाली. रोहन 4 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. हो पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न जितूजी केला होता. एक धाव मिळेल. धावा संख्या जाऊन पोहोचली अगदी 33 रन 33 अंकावर. तेहतीस धावा धावफलकार आहेत. शेवटचा बॉल असेल. नरेश कडे संधी असेल. नरेशनं 3 डॉट बॉल मागच्या ओव्हर्स मध्ये जरूर पाहिले होते. 33 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक 3. बॅटची जरूर लागलंय. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. षटक क्रमांक समाप्त होईल. 3 या ओव्हर्स मध्ये धावा खर्च केल्यात फक्त
6 षटक चांगलं राहिलंय कारण पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्यानंतरही पुन्हा एकदा कॅप्टनने विश्वास दर्शवला आणि या ओव्हर्समध्ये कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवताना रोहन पवार आपण पाहिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी स्कोर कार्डवर 34 34 धावा धावफलकार आहेत. चला जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या. 18 चेंडू आहेत 43 ची अजूनही आवश्यकता असेल. मागच्या 2 मॅच मध्ये धावा इथून उभ्या केल्या होत्या त्या मॅच मध्ये धावा डिफरन्स केल्या जातील का कारण दुपारचं 17 आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड धावा सध्या 34 43 ची अजूनही आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सिद्धू आलाय ज्या सिद्धूने चांगलं षटक हाताळलं होतं. मागचं दुसरं षटक हाताळताना खूप चांगलं षटक हाताळलं होतं. समोर नरेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्टेप आउट झाले होते यावेळेस नरेश मात्र स्ट्रगल करतोय. डॉट बॉल येतोय अगदी या नरेशचा विचार केला तर 4 डॉट बॉल आलेत जे या इनिंग मध्ये आणि फक्त सिंगल म्हणजे 5 चेंडू मागे फक्त 1 धाव त्याच्या नावावर राहिलंय. सिद्धू चांगली गोलंदाजी करतोय. आता 17 चेंडू आहेत 43 ची आवश्यकता असेल. नितिकेशला स्ट्राईक वर आणावं लागेल. लंगोटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. रोहन वर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्येनं स्कोर कार्ड जमला 35 या अंकावर. दोन बॉलची समाप्ती स्कोर कार्डवर आपण पाहत आहेत 35. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. नितिकेशवर जबाबदार असेल. सुरुवात धमाकेदार केली होती. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे का क्षेत्ररक्षक ती दूरवर राहिल्यात. वाईड डिश लॉंग ऑफ मधून पुढे आले होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दोघांनी स्कोर कार्ड 37 या अंकावर 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 चेंडू 40 इक्वेशन आपण पाहत आहेत. 15 चेंडू आहे 40 धावा हवाई सफर करावा लागेल. नितिकेशने चांगली सुरुवात केली होती त्यानंतर थोडासा स्ट्रगल नितिकेश करतोय. धावा संख्या स्कोर कार्डवर आहेत सध्या 37. 15 चेंडू 40 ची आवश्यकता. उलटॉस बॉल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड 38 रन 38 या अंकावर. 38 रन्स 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. 39 ची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 14 चेंडू इथून नरेशला रिस्क घ्यावी लागेल कारण नरेश स्ट्रगल करतोय. 38 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. अगदी चांगल्या लाईन ऑफ लेंथने गोलंदाजी करतोय. सिद्धूचं कौतुक करावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. धावसंख्या स्थिरावली गेलंय 38 रन्स 38 धावा धावफलकावर. पुढील बॉल उलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव परिपूर्ण केले गेले आणि स्कोर कार्ड धावा 39 39 या अंकावर. 4 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 38. मागच्या 2 सामन्यामध्ये धावा चेस झाल्या होत्या. या मॅच मध्ये सुरुवात दमदार झाली होती परंतु मागची 3 षटक चांगल्या रीतीने हाताळले गेल्यात. कौतुक करावं लागेल. आता 12 चेंडू मध्ये 38 ची आवश्यकता आहे. मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 33 ची आवश्यकता असताना जलसा संघाने मॅच जिंकला होता. इथून 12 मध्ये 38 बनवायचे आहेत. रोहन बॉलरचं नाव सांगा. रोहन दीपेश. 12 चेंडू आहेत 38 लक्ष समोर. दीपेश गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. जय 11 केलवार आउट संघ. सुरुवात एका षटकामध्ये 27 आल्या होत्या आणि आता षटक क्रमांक 4 समाप्त झाले. स्कोर कार्ड धावा आहेत 39 म्हणजे मागच्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. आता 12 मध्ये 38 लक्ष आहे. इथून प्रहार करावे लागतील. दीपेश पहिला चेंडू ड्राईव्ह केला जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 21 धाव मिळेल. जबाबदारी असेल नितिकेश यांच्या खांद्यावर. नितिकेशकडे क्षमता आहे. सुरुवात चांगली तो पाहायला मिळाली होती. धावसंख्या 40 धावा स्कोर कार्डवर.
आता चेंडू आहेत 11 आणि 37चं लक्ष समोर. 11 चेंडू 37चं लक्ष. पुढील बॉल इथून खोदून काढण्याचं काम केलंय. हो डायरेक्ट हिट केला गेला आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. महत्वाची विकेट नितिकेशला मात्र परतावा लागलाय. आता चेंडू आहेत 10 आणि बनवाच्या 37 धावा. दहा चेंडू 37चं लक्ष महेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. डीसीसी संघ काही जबरदस्त पुनरागमन केलं. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी राहिली होती, 27 धावा. त्यानंतर मागच्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि हे षटक आता सुरुवात चांगली झालंय. महेश आला नवीन फलंदाज. आता 10 मध्ये 37चं समोर लक्ष आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मात्र रेडी असतील. एका बाजूने साई स्पोर्ट्स सरावली संघ, दुसऱ्या बाजूने मोहनीश 11 संघ एक रेडी आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. गोलंदाज पुढील बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक आपण पाहतायत 5वा धक्का 40 या धावसंख्येवर लागतोय. गॉन नरेश अगदी आपण पहिला थोडासा स्ट्रगल करत होता. आता मात्र अडचणी वाढल्या गेल्यात. 9 चेंडू आहे, 37चं समोर लक्ष आहे. मागच्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा चेज झाल्या होत्या. त्या मॅच मध्ये थोडस अडचण वाढताना पाहू शकतात आपण. अभिजित नवीन फलंदाज. 9 चेंडू आहे, 27चं लक्ष समोर. 9 चेंडू आणि 37 धावा, माफ करा. 9 चेंडू मध्ये 37. पुढील बॉल दीपेश पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, इन टू द गॅप, पण क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव कंप्लीट केली गेलंय. सिंगल नंतर काम होणार नाहीये. स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. धावा संख्या जाऊन पोहोचलाय 41, 41 या अंकावर. 36चं जुनी लक्ष समोर. 6 षटकार इथून ठोठावे लागतील मॅच जर जिंकायचा असेल. जय 11 केलवारोड संघाला. 36चं जुनी लक्ष समोर. डॉट बॉल येते, डॉट बॉल येतोय. आता वर्चस्व प्राप्त केलं असं म्हणा हरकत नाही. डीसीसी सफाई संघ चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा संख्या जाऊन पोहोचले 41, 41 या अंकावर. 36च्या जुनी लक्ष आहे. शेवटचा बॉल म्हणजे 7 चेंडू आणि 36चं लक्ष समोर. इथून एखादा षटकार आला तर अशा अपेक्षा पल्लवीत राहतील. पुढील बॉल क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज अगदी तंबूच्या आशयाला. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 41 वर 6 रक्के लागले जात आहेत. आता 6 मध्ये 6 हवाई सफर करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी जय 11 संघाला. सहा चेंडू मध्ये आता 6 षटकारांची आवश्यकता आहे या मॅच जिंकण्यासाठी. रोहन गोलंदाज मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. अगदी विजयाच्या दिशेने सध्या वाटचाल करतो डीसीसी सफाई संघ. परंतु 6 बॉल मध्ये 6 षटकार इथून कारनामा करावा लागेल जय 11 संघाला. सहा चेंडू 36चं लक्ष. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथून प्रहार हवाई सफर करावे लागेल. मागच्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्या होत्या. परंतु दुपारचं सत्र आपण पाहत आहेत. इथून धावा चेस आता होणार नाहीये कारण 5 मध्ये 36 ची आवश्यकता.
5 बॉल आहेत, 36ची आवश्यकता. स्कोर कार्डवर 41 धावा, 6 गडी बाद. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु या स्ट्रोकला उशीर झालाय आणि धावच मिळतील 6. स्कोर कार्ड 47-47. 4 बॉल मध्ये 30ची आवश्यकता आहे. अभिजितच्या बॅट मधनं हा षटकार. आता 4 बॉल मध्ये 30ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिग फाईट बॅटल पाहायला मिळेल. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 48-48 या अंकावर. 4 बॉल मध्ये 29ची आवश्यकता. चला प्रथमेश कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असतील नेक्स्ट मॅच साठी. इथून सेल परिपूर्ण केला जातोय आणि विकेट क्रमांक आपण पाहताय 7. 48 या धावसंख्येवर 7 धक्के लागले जात आहेत. डीसीसी सफाई संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. .48 48 धावा धावफलकावर. रोशन आता फक्त औपचारिकता राहिले या मॅचची. डीसीसी सफाई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावर. 29ची आवश्यकता. 30 चेंडू 3 चेंडू 29ची आवश्यकता. आता फक्त औपचारिकता राहिले या मॅचची. पुढील बॉल बॅटची जोर लागली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. आता फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता राहिलंय. शेवटचे 2 बॉल औपचारिकता राहिले या मॅचची. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच दर्शवत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 49. 50 धावा कंप्लीट झाल्यात. स्कोर कार्डवर 27ची अजूनही आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 27 धावा. 2 बॉलवर 2 हवाई सफरीतून करेल का फलंदाज. ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल 51-51. आता फक्त शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. नेक्स्ट मॅच मोहनीश 11 त्याच्या विपक्ष साई स्पोर्ट्स सरावली संघ. शेवटचा बॉल अंतिम चेंडू. दोन चेंडू निघून गेलाय. अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकारांक करीदा आणि मॅच जिंकलं गेलंय डीसीसी सफाई संघ. वेल प्लेड अँड हार्ड लक असेल जय 11 केलवाड संघ. मागच्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा चेज झाल्या होत्या, पण या दुपारच्या सत्रामध्ये तिसऱ्या मॅच मध्ये पलटवार झाला. धावा चेज झाल्या नाहीयेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन पवार ठरलाय. याने चांगली फलंदाजी केली. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण रोहन पवार आपण या. चला रोहन आपण या मॅन ऑफ द मॅच.
हॅलो, चला मॅन ऑफ द मॅच रोहन पवार आपण या इथंची पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. उज्ज्वल क्रिकेट मंडळ मथाने आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मतान चषक 2026 सुंदर आयोजन. चला रोहन आपण या मॅन ऑफ द मॅच. माहेर वाशिन आपण पाहत आहेत, त्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य केलं गेलंय. चला या मॅच मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहेत माहेर वाशिन ग्रुप मथाणे टी शर्ट सौजन्य केलं गेलंय. चला रोहन आपल्यासोबत जोडले जातील. रोहन जास्त बोलत नाहीयेत. जशी मॅच न सुरू होईल पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक हार्दिक जी किनी आपल्यासोबत जोडले जातात.